देशात बघितलं तर अशा गोष्टी घडल्या तर त्याला भर चौकात दगडांनी ठेचून मारलं जातं, कुठे चौकात फाशी दिली जाते, कुठे गोळ्या घातल्या जातात। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। लाडकी बहीण नको आम्हाला, लाडकी बहीण नको आम्हाला। ऐसा होता है, जिन्होंने भी किया उनको कभी भी छोड़ना नहीं चाहिए, उनको भी ऐसा ऐसा दंड देना चाहिए ताकि नेक्स्ट जो आए कभी भी हिम्मत ना करे किसी लड़की को हाथ भी लगाने की, वो कभी भी हिम्मत ना करे। इसलिए सबकी यही विनती है कि कोई आज ही वेळ त्या एका कुटुंबावर नसून ही संपूर्ण महाराष्ट्रावर आहे आणि ही चीड आणणारी जी घटना आहे त्याचा मी सुद्धा या ठिकाणी निषेध करतो। बाहेर देशात बघितलं तर अशा गोष्टी घडल्या तर त्याला भर चौकात दगडांनी ठेचून मारलं जातं, कुठे चौकात फाशी दिली जाते, कुठे गोळ्या घातल्या जातात। फक्त आपल्या देशामध्ये दया केली जाते आणि या दयाचा दुरुपयोग म्हणून हे गुन्हेगार, हे बलात्कारी लोक पुन्हा येतात आणि पुन्हा असे कृत्य करतात। या 60 वर्षाच्या व्यक्तीने जो गुन्हा केलेला आहे त्याचा हा पहिला गुन्हा नव्हता, याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे होतं पोलिसांनी सुद्धा आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती। त्याच्या मुलांनी सुद्धा सांगितलेलं की आता आमचा त्याचा काही संबंध नाही, त्याला कठोर शिक्षा करा आणि तो मेला तरी त्याचा प्रेत जायला मी येणार नाही। त्याची बायको सुद्धा म्हणली की आमचा काही संबंध नाही या व्यक्तीसोबत, कारण हे जर अशा गोष्टी घडत असतील तर घरच्यांनी नाही, संपूर्ण गावांनी, संपूर्ण शहरांनी, संपूर्ण देशाने त्याला वाईट टाकलं पाहिजे। तो जामीनवरती जरी बाहेर आला तरी त्याला जगू दिलं नाही पाहिजे, कारण आमच्या महिला मुली हा सुरक्षित राहिला पाहिजे। आणि मी प्रशासनाला विनंती करतो की लाडकी बहीण नको आम्हाला, सुरक्षित बहीण हवी आम्हाला, लाडकी बहीण नको आम्हाला, लाडकी बहीण नको आम्हाला, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या।